आहा आहा, हे बघा असं मस्त कुडुम कुडुम वाजणारं आणि काय सुंदर दिसतंय बघा. एकदम पाणीपुरी पेक्षाही पारदर्शक ही पुरी तयार होते. एवढी कमाल लागते चवीला. आणि मुख्य म्हणजे यामध्ये मैदा आहे ना रवा आहे. हो हो, मैदा रवा काहीही वापरलेलं नाही आहे. झटकीपट तयार होतं आणि कमाल चवीचं होतं. नमस्कार, मी मधुराच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. लहान भुकेसाठी, मुलांसाठी, मधल्या वेळेत खाण्यासाठी, प्रवासासाठी मस्त 1.5 ते 2 महिने टिकणारी ही पुरी आहे. नमकीन पुरी आहे, मठरी नाही आहे. कमाल होते, तुम्हाला खरंच मनापासून सांगते. खूप चवदार होते. साहित्य काय काय घेतलं ते बघूयात. 1 कप तांदूळाचं पीठ. उकडीचे मोदक करताना जे तांदूळाचं पीठ वापरतो तेच आहे. 1 चमचा चिली फ्लेक्स, 1 चमचा तीळ, अर्धा चमचा कलोंजी, चवीपुरतं मीठ आणि या सोबतच लागेल 1 कप पाणी. तर सगळ्यात आधी उकड काढायची. तर 1 कप पाणी घ्यायचं आणि पाण्याला एक छान उकळी काढून घेऊया. पाण्याला उकळी आली, आता यामध्ये आपण घालूयात मीठ. छान अशी दणकून उकळी आली पाहिजे. मीठ घातल्यावर व्यवस्थित मिसळून घ्यायचं आणि मीठ विरघळलं की यामध्ये लगोलग तांदूळाचं पीठ घालायचं. पीठ एकाच वेळेस घालायचं आणि यामध्ये गुठळ्या नाही झाल्या पाहिजे. आणि ज्याप्रमाणे आपण उकडीच्या मोदकाची उकड काढतो तेव्हा हे झाकून ठेवतो तसं याला करायची अजिबात गरज नाही आहे. आणि आता यामध्ये कलोंजी म्हणजेच अनियन सीड्स, चिली फ्लेक्स आणि तीळ घाल. जिरं घातलं तरी काहीच हरकत नाही. आता हे छान मिसळून घ्यायचं. पाण्यामध्ये मुद्दाम नाही घातलं, कारण काय होतं ना, हे चिली फ्लेक्सचा वगैरे रंग त्या पिठामध्ये उतरतो. आता हे लगोलग मळून घ्यायचं. गरम गरम आहे म्हणून या चमच्यानेच करते, पण याचा आता लगेच गरम गरम असतानाच गोळा करून घ्यायचा. हवं तर प्लेटमध्ये काढून मिसळून घेतलं तरी काही हरकत नाही. म्हणजे काय ना, जास्त भांडी घासायची गरज नाही. यामध्येच छान गोळा तयार करून घेतला की. चला, हा गोळा व्यवस्थित मळून झाला. आता यातून आहे ना, हे असे छोटे छोटे चेंडू तयार करायचे. खूप मोठे नका करू, असे लहानच करा. हे बघा, एकसारख्या आकाराचे करा म्हणजे आपली पुरी देखील मस्त होते. आणि अजिबात खूप मोठे करू नका, कारण हे छोटे छोटे पाणीपुरीच्या आकाराच्या पुऱ्या चवीला छान लागतात. आणि या प्रमाणात जवळपास 50 पुऱ्या छान तयार होतात. म्हणजे एक डबाभर तर व्यवस्थित होतं. चला, आता हे आपले गोळे तयार आहेत. पुढे काय करायचं सांगते. पुढे आपलं फुसफुसं घ्यायचं. madhurasrecipeclub.com वर खरेदी करू शकता. आता हे असं एकदा पॉलिथिन घ्यायचं. बटर पेपर घेतला तरी चालेल. दोनही बाजूला स्प्रे करायचं. हा पिठाचा गोळा यामध्ये ठेवायचा. दुसरे भाग यावर ठेवायचे. फक्त असं चप्पू करायचं. बघा किती सुंदर पुरी तयार आहे बघा. तेलाने स्प्रे करायची म्हणजे मग हे कारण ठेवायची. चला, आणखी एक दाखवते. गरज नाही आहे. सुंदर आणि एकसारख्या होतात बघा, बहारदार. आता याच प्रकारे या पुऱ्या करून घेते. सगळ्या करून मग लगेच तळल्या तरी चालेल किंवा करता करता तळल्या तरी काही हरकत नाही. चला, काही पुऱ्या इथे तयार केल्यात. तेलही गरम केलंय. या पुऱ्या तळताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मंद आचेवर तळायचं नाही. कडकडीत तेल गरम करायचं आणि मोठ्या आचेवरच तळायच्या, मंद आचेवर तळायचं नाही. तांदूळाच्या पिठाचा कुठलाही तळणीचा प्रकार करताना, स्पेसिफिकली उकड काढलेला, मग ते रव्याची असो तांदूळाची, मोठ्या आचेवरच करून घ्यायचं. एक एक ही पुरी सोडायची आणि 2 पुऱ्यांच्या मध्ये अंतर ठेवून सोडा, नाहीतर काय होतं ना, त्या चिपकतात, चिकटून बसतात एकमेकांना आणि या फुगणार नाही. तर ते पाणीपुरीच्या पुऱ्या फुगतात तशा प्रत्येक पुरी फुगेल असं नाही, कारण तांदूळाच्या पिठाच्या आहेत त्या. त्यामुळे काही चपटाही राहतील, काही छान फुगतीलही. या अशा चिकटल्या तर सेपरेट करून घ्या, नाहीतर त्या चिकटूनच राहतात. आणि एक बाजू तळून झाली की उलटवायची आणि दुसऱ्या बाजूनेही छान तळून घ्यायची. काय सुरेख दिसत आहे बघा. आहा हा हा, क्या बात आहे. मस्त असा सोनेरी रंग आला बघा. कसल्या कुडुम कुडुम झाल्यात. तेल चांगलं निथळून घ्यायचं. मी जाळीवरच ठेवते म्हणजे जास्तीचं तेल आहे
ते खाली लगेच निथळून जातं. हे बघा. आता सगळ्या पुऱ्या अशाच तळून घ्यायच्या. बहारदार बघा, काय सुरेख दिसतात पुऱ्या. आणि या सेपरेट करून घ्या. वा वा वा. आणि जसं नेहमी आपण पुऱ्या तळतो अगदी तशाच, एक बाजू एक वेळेस, दॅट्स इट. नाहीतर त्या खूप तेलकट होतात. आणि अलट पलट करत नका तळू, एक बाजू एक वेळेस. आणि खालची बाजू तळली झाली की दुसरी बाजू. हे बघा, एक बाजू झाली की उलटवायचं आणि दुसरी बाजूही छान तळून घ्यायची. वा. आता ही बॅच देखील तयार आहे. काढूयात. तेल छान निथळून घ्यायचं. महत्त्वाची स्टेप. आणि निथळण्याकरता जाळीवरच ठेवायचं. वा, काय सुरेख झाल्यात. आहा हा. चला, आता याच प्रकारे सगळ्या पुऱ्या थापून तळून घेते. पुढची स्टेप जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही पेरी पेरी मसाला यावर स्प्रिंकल करा. आहा, अजून बहारदार लागतं. किंवा मग चाट मसाला, काळं मीठ, लाल तिखट, जिरेपूड हे मिक्स करून त्यामध्ये घोळवलं तरी छान लागतील. पण यामध्ये चिली फ्लेक्स आणि हे सगळं घातलं त्यामुळे त्याची चवही बहारदार लागते. थोडं लसूण तळून टाका, थोडं यामध्ये कढीपत्ता तळून टाका. ते वेगवेगळे ऑप्शन्स देते मी तुम्हाला, करून नक्की बघा. पुन्हा भेटूयात अशाच कुडुम कुडुम रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.